जिल्ह्यात मानव व वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। वाघ, बिबट, वन्य हिंस्त्र प्राण्यांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे। जगात केवळ 14 देशात वाघ असल्याचे समजते। यातील 50% वाघ एकट्या भारतात असून वैदर्भीय वाघांची संख्या देशात सर्वाधिक आहे। त्यातल्या त्यात चंद्रपूर जिल्हा तर वाघांचं माहेरघर आहे। ही बाब अभिमानाने सांगता येत असली तरी सोबतीला मानव वन्यजीव संघर्षांच्या गंभीर समस्यांचे ओझे जिल्हा वाहतो आहे। वाघ बिबट हल्ल्याचे संकट झेलताना हत्तीच्या 2दा प्रवेशाने नवे संकट बनू पाहत आहे। एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात 6 महिन्यांच्या कालावधीत हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात 25 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। यामुळे जिल्ह्यात घोंगावणारे वन्य प्राणी हल्ल्याचे संकट केव्हा शांत होणार असा प्रश्न जनतेत विचारला जातोय। ताडोबा वनपरिक्षेत्र वाघांच्या अस्तित्वाचे माहेरघर समजले जाते। त्या वाघांचे दर्शन घेण्यासाठी देशासह विदेशी पर्यटक आतुर असतात। त्यांच्या दर्शनाशिवाय ताडोबाची सफर पूर्णत्वास येत नाही। तेच ताडोबा परिसरातील वाघ जिल्ह्यातील लगतच्या वनपरिक्षेत्रात विखुरले आहेत। त्यांचे दर्शन तालुका स्तरावरील वनपरिक्षेत्रालगत असलेल्या गावांना घडत असते। मात्र तोच वाघ व अन्य हिंस्त्र पशु मनुष्याच्या जीवावर उठत असल्याने गावकऱ्यांमध्ये वाघांची व हिंस्त्र प्राण्यांची दहशत परिसरातील जनतेला नेहमीच सतावत असते। गाव परिसर असो अथवा शेत शिवार परिसर, वाघाच्या अस्तित्वामुळे मानवाच्या जीवाची जोखीम निर्माण झाली आहे। शेतीच्या हंगामावेळी वाघ, बिबट व अन्य वन्य प्राण्यांमुळे शेती करणं शेतकऱ्यांना अवघड होत चाललंय। चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी ते जून या 6 महिन्याच्या कालावधीत वाघाच्या हल्ल्यात 24 तर हत्तीच्या हल्ल्यात 1 अशा 25 जणांना जीव गमवावा लागला आहे। मात्र आजतागायत वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। वाघाच्या हल्ल्यात 2 ते 3 जीव गेल्यानंतर वाघाला जेरबंद करण्याची भूमिका घेतली जाते असे म्हटले जाते। त्यात लोकप्रतिनिधी आवाज उठवीत वन विभागाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात। मात्र शासन स्तरावरून ठोस पावलं उचलण्यात येत नसल्याने आजही जैसे थे परिस्थिती आहे। हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असताना वन्यजीवांचे गाव परिसरातील आढळून येणारे अस्तित्व धोक्याची चिन्ह आहेत। वाघाच्या वाढत्या संख्येसह वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मानवाला वन्य प्राण्यांच्या संघर्षाला तोंड देण्याची वेळ आली आहे। जंगल परिसरातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे गावातील नागरिकांचा जीव वाघाच्या मुठीत आहे असे दिसून येते। हा मानव वाघ संघर्ष किती काळ सोसायचा असाही प्रश्न विचारला जात आहे। चंद्रपुरात सद्यस्थितीत पेटलेला हा संघर्ष शमवा हो अशी आर्तहाक येथील गावागावातून ऐकू येत आहे। गावकऱ्यांचा हा आक्रोश विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांनी ऐकावा अशी रास्त अपेक्षा आहे। सिंदेवाईवरून अमर बुद्धार पवार यांची रिपोर्ट।